9 असे डिजिटल स्किल्स, ज्या डिजिटल स्किल्स थ्रू तुम्ही घर बसल्या इन्कम जनरेट करू शकता. जय महाराष्ट्र, जय शिवराय सगळ्यांना. आजचा जो व्हिडिओ आहे ना, हा त्या प्रत्येक महिलेसाठी आहे जी आपल्या घरासाठी सगळं काही करते. सकाळी उठते, मुलांना बघते, घराची पूर्णपणे काळजी घेते आणि दिवसाच्या शेवटी तिच्या मनात एकच विचार येते की मी स्वतःसाठी काही करू शकते का. मी सगळ्यांसाठी सगळं काही करते, पण मी स्वतःसाठी कधी एक कमाईचं साधन बनवू शकते का. सो हा व्हिडिओ जो आहे ना, हा तुमच्यासाठी एकदम परफेक्ट व्हिडिओ आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे 9 असे डिजिटल स्किल्स, ज्या डिजिटल स्किल्स थ्रू तुम्ही घर बसल्या इन्कम जनरेट करू शकता. 2026 मधले हायली पेइंग ट्रेंडिंग डिजिटल स्किल्स आहे हे. बघा, याच्यासाठी ना तुम्हाला महागडा लॅपटॉपची गरज आहे ना स्मार्टफोनची गरज आहे, फक्त आणि फक्त एका लर्निंग माइंडसेटची गरज आहे. हे स्किल शिकून हजारो हाऊसवाईफ, स्टुडंट्स, वर्किंग प्रोफेशनल्स त्यांनी एक साइड सोर्स ऑफ इन्कम क्रिएट केलेला आहे. तर चला वळूया आजच्या पहिल्या स्किलकडे वळण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देते. हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, कारण तुम्हाला व्हिडिओच्या लास्ट मध्ये मी सांगणार आहे तुमच्यासाठी कोणतं स्किल बेस्ट आहे, तुम्ही कुठून सुरुवात करायची, तुम्ही तुमची निश कशी सिलेक्ट करायची, इतकं इम्पॉर्टंट तुम्हाला व्हिडिओच्या लास्ट मध्ये बघायला मिळेल. सो व्हिडिओ स्किप बिलकुलच नका करू, कारण यात तुमचंच नुकसान आहे. सो चला, पहिला जो स्किल आहे तो आहे एआय कॉन्टेंट क्रिएशन. आता एआय कॉन्टेंट क्रिएशन, एआय ऐकल्यानंतर तुम्हाला तर समजलंच असेल की एआय रिलेटेड आहे. येस, आज प्रत्येक बिझनेसेस, प्रत्येक कंपनीजला कॉन्टेंट्स लागतात, एआय कॉन्टेंट. आणि हे जे कॉन्टेंट्स आहे हे एआय थ्रू तुम्ही करू शकता. जगभरातल्या कंपनीज, क्रिएटर, बिझनेसेस सगळ्यांना कॉन्टेंट हवा असतो. इंस्टाग्राम कॅप्शन, ब्लॉग आर्टिकल, युट्यूब स्क्रिप्ट, फेसबुक पोस्ट हे सगळं तयार करण्यासाठी लोक एआय कॉन्टेंट क्रिएटर शोधत आहे. आणि यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक्सपर्ट रायटर असण्याची गरज नाही, फक्त योग्य प्रॉम्प्ट द्यावा लागतो. नेक्स्ट आणि सगळ्यात पॉवरफुल टूल आहे विच इज कॅनवा डिझाईन. ओके, सो बघा, कॅनवा डिझायनर्सचं सांगायच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. मला सांगा, हे जे आहे इंस्टाग्रामचे पोस्ट झाले, युट्यूबचे थंबनेल्स झाले, बिझनेसेसचे जे मोठे मोठे पोस्टर्स झाले, इन्व्हिटेशन कार्ड झाले, हे कोण डिझाईन करतात? हे ग्राफिक डिझायनर्स डिझाईन करतात. आणि आता ग्राफिक डिझायनर होण्यासाठी तुम्हाला फोटोशॉप शिकायची गरज नाहीये. एक सिम्पल कॅनवाचा जो आहे ना, कॅनवाचा जर तुम्ही कोर्स केला किंवा कॅनवाचा इन डेप्थ तुम्ही जर स्किल शिकले, ड्रॅग आणि ड्रॉपचं तुम्हाला काम आहे. आणि आज लोक याच्यातून लाखो रुपये कमवत आहेत. आणि मॅजिक हे आहे की तुम्हाला याच्यासाठी लॅपटॉपची पण गरज नाही. आणि हे जे स्किल आहे हे तुम्ही फोनवरून पण करू शकता. नेक्स्ट आणि हायली पेइंग स्किल आहे विच इज सोशल मीडिया मॅनेजमेंट. ठीक आहे, आज जे आहे ना, आज प्रत्येक बिझनेस ऑनलाईन आहे, बट ते जे बिझनेस ओनर्स आहेत त्या लोकांना त्यांचे इंस्टाग्राम हँडल करायला वेळ नसतो. त्या लोकांना या वेळेस सोशल मीडिया मॅनेजर हवा असतो. ठीक आहे, आणि एकदम त्या लोकांना पे करायला तयार असतात, पण त्या लोकांना नॉलेज नसते, आयडियाज नसते काय आणि कसं करायचं. माझी एक स्टुडंट आहे जिने अंडर माझ्या मेंटॉरशिप मध्ये सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जो आहे ना एक प्रोजेक्ट, पहिला फ्रीलान्सिंग लँड तिने ग्रॅब केला. म्हणजे ती तिची कस्टमर होती ऑलरेडी. सो ती आली आणि तिला जो आहे तिचा पेंडिंगचा बिझनेस होता आणि तिला तो बिझनेस ऑनलाईन आणायचा होता. सो तिला जस्ट इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबच्या ऍड्स कशा रन होतात, इंस्टाग्रामचा जो हँडल आहे तो कसा हँडल करतो, हे सगळं तिने आयडियाज सांगितलं. तिने म्हटलं जर तू हँडल करत असेल तर मी तुला 20,000 रुपीज चार्ज करायला तयार आहे. आणि ती मंथली बेसिसवर 20,000 रुपीज चार्ज करते. बघा, बसल्या बसल्या तिला एक प्रोजेक्ट मिळाला. जर तुम्हाला सोशल मीडियाचं नॉलेज आहे, जर तुम्ही सोशल मीडिया हँडल करू शकता, जर तुमचं स्वतःचं इंस्टाग्राम आहे, सो डेफिनेटली दिस स्किल इज फॉर यू. आणि हे तुमच्यासाठी एक सफिशियंट स्किल आहे इन्कम जनरेट करून द्यायला, ज्याच्यासाठी तुम्हाला बाहेर जायची पण बिलकुलच गरज नाहीये. नेक्स्ट आणि पॉवरफुल स्किल आहे युट्यूब स्क्रिप्ट रायटिंग. बघा, आज युट्यूबवर हजारो फेसलेस चॅनल्स आहे, ज्या फेसलेस चॅनल्स मध्ये तुम्हाला माहिती नसते त्याच्या मागे कोण आहे, तो व्यक्ती आहे तो दिसत नाही. ठीक आहे, सो अशा वेळेस कोणत्यानं ज्या स्क्रिप्ट काम करतात. ठीक आहे, ते जे व्हिडिओज आहेत त्याचा हार्ट म्हणजे त्या स्क्रिप्ट असतात. आणि आजकाल हे जे स्क्रिप्टिंगचं जे काम आहे एआय मुळे अजून जास्त सोपी झालेलं आहे. तुम्ही जस्ट एआय ला रोल द्या, ChatGPT ला रोल द्या की मला स्टोरी टेलर आणि स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये मला अशी स्क्रिप्ट बनवून पाहिजे. सो तुम्ही एक खूप चांगले स्टोरी टेलर, व्हॉइस ओव्हर स्क्रिप्टिंग बनवून देऊन तुम्ही एक इन्कम सोर्स जनरेट करू शकता. आणि बघा, हे जे स्किल्स आहे हे तुम्ही मोबाईलवरून करू शकता, ज्याला बिलकुलच लॅपटॉपची गरज नाही आहे. आणि हेही घर बसल्या स्किल शिकून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. फिफ्थ
आणि पॉवरफुल टूल आहे व्हिडिओ एडिटिंग. बघा, आज जे लोक आहे ना, लोक लॉंग व्हिडिओज पेक्षा लोक रील्स आणि शॉर्ट्स बघण्याला जास्ती प्रेफरन्स देतात, कारण आता लोकांचा जो वॉचिंग टाइम स्पॅन आहे ना, तो खूप कमी झालेला आहे. सो अशा वेळेस जर तुम्ही लो क्वालिटी व्हिडिओ पोस्ट केली आणि त्याला चांगला CTA नसला, चांगली क्वालिटी नसली, तर नो वन विल वॉच. सो जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग हा जर स्किल शिकले, एक चांगली हाय एंड एडिटिंग करणं शिकले, CapCut आहे, कॅनवा आहे, VN एडिटर आहे, हे असे जे टूल्स आहे हे आपल्या मोबाईलवर चालतात आणि चांगले फ्री ऍप्स आहे. याच्यातून तुम्ही खूप चांगली व्हिडिओ एडिटिंग करून देऊन तुमचा जो हा स्किल आहे याला पॉलिश करू शकता. आज प्रत्येक बिझनेस ओनर्सच नाही, तुम्ही बघितलं असेल खूप सगळे क्रिएटर्स आहेत, जेव्हापासून गव्हर्नमेंटनी अप्रूव्ह केलेला आहे कॉन्टेंट क्रिएशन हा जो आहे, हा एक स्किल आहे ज्याला गव्हर्नमेंट कडून मान्यता मिळेल, त्यापासून अजून जास्ती क्रिएटर्स मार्केटमध्ये आलेले आहे. सो सगळ्यांना सगळ्या गोष्टी नाही जमत, तर समजू शकता ना याच्या मागे व्हिडिओ एडिटर्सची जी डिमांड आहे ती वाढलेली आहे. त्याच्या रिलेटेड अपॉर्च्युनिटीज अजून मार्केटमध्ये ओपन झालेल्या आहे. सो जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग सारखा जर स्किल शिकता तर तुम्ही घर बसल्या इन्कम जनरेट करू शकता. नेक्स्ट, आणि हा तुम्ही न ऐकलेला स्किल आहे, विच इज Pinterest मार्केटिंग. बघा, Pinterest मार्केटिंग हा मार्केट जो आहे हा कोणालाच माहिती नाही आहे, आणि माहिती आहे तरी खूप कमी लोकांना माहिती आहे. सो स्मार्ट फ्रीलान्सर्स याचाच फायदा घेतात. बघा, Pinterest वर होम डेकोर आयडियाज झाल्या, रेसिपीज झालं, डेकोरेशन्स झालं, ऍपरल्स झालं, हे जे गोष्टी आहे याचे जे व्हिडिओज आहे हे अवेलेबल असतात. आणि हा जो आहे ना Pinterestचा जो फेसलेस कॉन्टेंट आहे हा तुमच्या प्रोफाईलवर ट्रॅफिक जनरेट करण्यासाठी एक खूप चांगला टूल आहे. ठीक आहे, याच्या थ्रू तुम्ही एक खूप चांगलं जे ट्रॅफिक आहे ते जनरेट करू शकता. आणि हे जे व्हिडिओज आहे, फेसलेस व्हिडिओज झाले, ह्या ज्या आयडियाज झाल्या, याच्यावर युट्यूब कॉपीराईट पण देत नाही, कारण ते एक सर्च इंजिन आहे, दॅट्स वाय. आणि तेही तुम्ही त्याला इन्कम मशीन बनवू शकता. Pinterest मध्ये तुम्ही इन डेप्थ स्टडी करा, आणि Pinterest मार्केटिंग थ्रू जर तुम्हाला तुमचा जर कोणता बिझनेस आहे ग्रो करायचा आहे, और तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणून दुसऱ्यांदा बिझनेस ग्रो करायचा आहे, अशा वेळेस तुम्हाला Pinterest मार्केटिंग खूप पॉवरफुल टूल आहे, जो तुमचा फोनवरूनच तुम्ही करू शकता. नेक्स्ट आणि 7th स्किल आहे, विच इज एफिलिएट मार्केटिंग. तुम्ही इमॅजिन करा, तुमचं स्वतःचं प्रॉडक्टही नाही आहे, ठीक आहे, तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची गरज नाही, तुम्ही दुसऱ्यांचं प्रॉडक्ट प्रमोट करत आहे, आणि कोणी तुमच्या थ्रू एनरोल करते, कोणी तुमच्या याच्यावरून जर परचेस करते लिंक वरून, तर कंपनी तुम्हाला कमिशन बेसिसवर पे करते. जर समजा एक कोणता प्रॉडक्ट आहे, तर तुमचा जर सपोज तुम्ही UGC कॉन्टेंट क्रिएट करून किंवा तुमच्या प्रोफाईलवर, तुमच्या वेबसाईटवर, तुमच्या इंस्टाग्राम याच्यावर हँडलवर कुठेही जर तुम्ही प्रमोट करता, ठीक आहे, आणि तो जर प्रॉडक्ट आहे, तो जर 100 रुपयाचा जर प्रॉडक्ट आहे आणि असे जर 10 परचेस झाले, तुम्ही विचार करू शकता तुम्ही 1000 रुपये घर बसल्या कमवू शकता. हे मी खूप लो प्राइसिंग सांगितलेली आहे, ठीक आहे. मार्केटमध्ये अशा कंपनीज आहेत ज्या तुम्हाला 70-80% कमिशन प्रोव्हाइड करतात. आणि जर एक 10,000 जर प्रॉडक्ट असेल तर विचार करा तुम्ही 1 लाखापर्यंतची जी इन्कम आहे ती जनरेट करू शकता. एफिलिएट मार्केटिंग हा जो आहे हा एकदम खूप चांगला वे आहे. बघा, फक्त याच्यासाठी तुम्हाला एक स्मार्ट कॉन्टेंट क्रिएटर असायची गरज आहे. तुम्हाला ना स्टॉक ठेवावा लागत, ना तुम्हाला प्रॉडक्टही तुमचं नाही राहत, तुम्हाला स्टॉक पण ठेवावा नाही लागत, आणि तुम्हाला त्याचं डिलिव्हरीची टेन्शन नाही राहत. तुम्हाला जस्ट प्रमोशन करावं लागते, आणि त्याचं फक्त आहे एक स्मार्ट कॉन्टेंट क्रिएटरची गरज असते, आणि हेही फक्त मोबाईलवरून शक्य आहे. नेक्स्ट स्किल जो आहे तो आहे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. तुम्हाला हिंदी, इंग्लिश, मराठी चांगली जमते का? तुम्हाला बोलायला आवडते का? सो जे आहे ना युट्यूबच्या जे व्हॉइस ओव्हर स्क्रिप्ट झाल्या, बिझनेसेस स्क्रिप्ट झाल्या, त्याच्यानंतर ऑडिओ बुक्स झाल्या, याच्यामध्ये ना लोकांना व्हॉइस ओव्हर्स जे आहे, व्हॉइस ओव्हर आर्टिस्टची गरज पडते. सो जर तुम्हाला चांगलं तुमचं जे बोलणं आहे चांगलं आहे, स्टोरी टेलिंग आहे, तुम्हाला स्टोरी टेलिंग चांगली करता येते, तुम्हाला चांगलं बोलता येते, तुमचे शब्द अडखत नाही, आणि तुमचा जो आहे जो शब्दकोश आहे तो चांगला आहे, तर हा जो आहे ना व्हॉइस ओव्हर स्क्रिप्टिंग हा तुमच्यासाठी एक चांगला स्किल बनवू शकतो. आणि त्याची मार्केटमध्ये खूप जास्त डिमांड आहे, कारण खूप लोकांना ग्रोथ करायचं असते, बट त्यांना फेस दाखवायचं नसतं, फेसलेस कॉन्टेंट क्रिएट करायचे असते. सो अशा वेळेस जो तुमचा व्हॉइस आहे तो तुमच्यासाठी तुमची एक आयडेंटिटी बनवू शकतो. आणि याच्यासाठी फक्त एक चांगला फोन आणि एक चांगल्या माईकची गरज असते, अजून कशाचीच गरज नाहीये. सो हा एकदम लो बजेटमध्ये खूप चांगला इन्कम स्किल आहे. नेक्स्ट आणि लास्ट स्किल जो आहे तो आहे व्हर्च्युअल असिस्टंट. ठीक आहे, तुम्ही बिगिनर आहे, सो तुमच्यासाठी व्हर्च्युअल असिस्टंट हा जो स्किल आहे ना हा तुमच्यासाठी एकदम सेवियर आहे. हा जो स्किल आहे हा तुम्हाला एक गुड सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करून द्यायला मदत करतो. बघा, या स्किल्स मध्ये कसं आहे, तुम्हाला ईमेल मॅनेजमेंट, रिसर्च वर्क, डेटा कलेक्शन, शेड्युलिंग अशी कामं येतात. ठीक आहे, या कामांमधून तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि फ्रीलान्सिंगचं जग समजायला तुम्हाला सुरुवात होते. ठीक आहे, ईमेल मार्केटिंग झालं, लिंक्डइन
मास्टरी वगैरे झालं, असे जे स्किल्स आहे या स्किल्स मधून तुम्ही जे आहे ना क्लायंट्स ग्रॅब करायला सुरुवात करतात. याचा जो पूर्ण इनडेप्थ आहे, तुम्हाला जर याच्यामध्ये इंटरेस्ट आहे सो तुम्ही याच्यातूनही एक गुड सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करू शकता. बघा आता जो आहे ना, आता प्रश्न हा आहे या सगळ्या स्किल्स पैकी, या 9 स्किल्स पैकी कोणती स्किल निवडायची. माझा सल्ला हा एकच आहे, एकच स्किल पासून सुरुवात करा. एकाच वेळी शिकण्याचा प्रयत्न करू नका. पुढचे 30 दिवस, फक्त 30 दिवस एक प्रॅक्टिस करा, पोर्टफोलिओ तयार करा आणि मग क्लायंट शोधायला सुरुवात करा. माहिती आहे इथेच बहुतेक लोक अडकतात. स्किल कोणती निवडायची, कुठून शिकायचं, क्लायंट कसे मिळवायचे, पोर्टफोलिओ कसं बनवायचं, फ्रीलान्सिंग अकाउंट कसं तयार करायचं. म्हणूनच मी फ्रीलान्सिंग आणि डिजिटल स्किल्स मध्ये लोकांना गाईड करते. माझे जे स्टुडंट्स आहेत ते खूप चांगल्या चांगल्या प्रकारे फ्रीलान्सिंग करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे अंडर माय गायडन्स, अंडर माय मेंटॉरशिप. माझे जे स्टुडंट्स आहे मॅक्सिमम हाऊस वाईफ्स आहे, ज्यांचा करिअर ब्रेक झाला होता, ज्यांना करिअर रिस्टार्ट करायचं होतं. ठीक आहे. बघा फ्रीलान्सिंग एक असा प्लॅटफॉर्म आहे, फ्रीलान्सिंग एक अशी एंटिटी आहे ज्याच्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस बॅकग्राऊंडची बिलकुलच गरज नाहीये. तुमचं एज्युकेशन कोणतंही असू द्या, बट तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर म्हणून आज स्टार्ट करू शकता. एक कोणतेही ट्रेंडिंग स्किल शिका. माझे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी कॉन्टेंट रायटिंग, कॉपी रायटिंग अशा स्किल्स पासून स्टार्ट केलं. सो जसं मी तुम्हाला ऑलरेडी एका स्टुडंटचं एक्झाम्पल दिलंय, तिने सोशल मीडिया मॅनेजर, एकीने स्टॉक मार्केटिंग शिकून स्टॉक मार्केटिंग थ्रू ती अर्निंग जनरेट करते. एक माझी स्टुडंट आहे ती ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर म्हणून वर्क करते. ठीक आहे. असे जे माझे वेगळे वेगळे स्टुडंट्स आहे, कोणी एफिलिएट मार्केटिंग करते, एफिलिएट मार्केटिंग थ्रू त्या लोकांनी चांगली चांगली इन्कम जनरेट केलेली आहे. बघा डिरेक्शन्स, बघा नॉलेज सगळ्यांजवळ असते, बट जो आहे ना फरक एका डिरेक्शनचा असतो आणि तो जो डिरेक्शन आहे तो तुम्हाला एका एन्व्हायरमेंट मध्ये मिळतो. जसं आपण कॉलेजमध्ये जातो, स्कूलमध्ये जातो, शिकायला जातो, तिथे आपल्याला डिरेक्शन मिळते. जी इन्फॉर्मेशन आहे ती स्कॅटर्ड फॉर्मॅटमध्ये असते. तुमच्याजवळ जर एक बुक देऊन दिलं, ही बुक रीड कर आणि ही बुक रीड करून तू एक्झाम द्यायला जा, तुम्ही 100 आउट ऑफ 100 घ्याल? डेफिनेटली नॉट. एक मेंटॉर असतो, एक टीचर असतो जो तुम्हाला तिथे गाईड करतो, सोप्या इझी भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, तुमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतो, तुम्हाला तो एन्व्हायरमेंट देतो. तुमच्या आतमधला जो स्किल आहे तो स्किल तो पर्सन ओळखतो आणि तुम्हाला अकॉर्डिंग टू दॅट तो पर्सन शिकवतो. सो हे जे काम आहे हे माझ्या अंडर मेंटॉरशिप मध्ये मी करते. बघा जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप रोडमॅप हवा असेल, बिगर पासून सुरुवात करून पहिली इन्कम कशी जनरेट करायची हे शिकायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंकवर क्लिक करा किंवा कॉमेंट मध्ये स्किल लिहा. मी तुम्हाला योग्य डिरेक्शन निवडायला मदत करेल. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील पहिली ऑनलाईन इन्कम मोठी नसली तरी चालेल, पण ती तुमचा आत्मविश्वास कायमचा बदलून टाकेल. आज निर्णय घ्या, कारण 1 वर्षानंतर तुम्ही काश सुरुवात केली असती असं म्हणू शकता, किंवा मी सुरुवात केली आणि माझी पहिली कमाई झाली असं अभिमानाने सांगू शकता. निवड तुमची आहे. बघा डिस्क्रिप्शन बॉक्स ज्यावेळेस तुम्ही रेफर कराल त्यावेळेस मी खाली 2 ते 3 फ्री ज्या आहे ना फ्री कोर्सेस अटॅच केलेले आहे, तुम्ही ते एक वेळा गो थ्रू करा. आणि जर तुम्हाला माझा गायडन्स पाहिजे तर पिन कॉमेंट मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मी माझा नंबर दिलेला आहे, माझ्या बायोमध्ये माझा फ्री व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. तुम्ही माझा जो फ्री व्हॉट्सअप चॅनल आहे तो जॉईन करू शकता आणि मला कनेक्ट करू शकता. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला आजच सांगा, या 9 स्किल्स पैकी तुम्हाला कोणती स्किल आवडली, तुम्हाला कोणत्या स्किल मध्ये तुमचं जे फ्युचर आहे तुम्ही समोरचं फ्युचर तुमचं घडवू शकता, मला नक्कीच ऐकायला आवडेल. चला, व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तुम्हाला अजून कोणत्या टाइप्सचे व्हिडिओ पाहिजे, ऑलवेज वेलकम युअर सजेशन, म्हणजे त्या गोष्टीवर मी अजून इन डेप्थ काम करेल आणि नेक्स्ट डेफिनेटली तुमच्यासाठी अजून एक हेल्पफुल व्हिडिओ घेऊन येईल. थँक्यू सो मच.